दगडूशेठ हलवाई हे सुद्धा अनेकांचं अत्यंत जवळचं असं प्रार्थनास्थळ आहे आणि नववर्षाच्या स्वागतासाठी त्याला अतिशय आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाप्पाच्या दर्शनासाठी लोक गर्दी करतायत। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। नवीन वर्षाचं स्वागत बाप्पाच्या दर्शनानं सगळे पुणेकर घेताना आपल्याला दिसतंय। मी आहे सध्या पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात। सकाळीपासूनच या गणपती मंदिरात बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात। बाप्पाचं हे विलोभनीय रूप पाहण्यासाठी आणि बाप्पाकडे वेगवेगळ्या इच्छा आकांक्षा बोलून दाखवण्यासाठी सगळे पुणेकर या ठिकाणी जमले आहेत। सुंदर अशा पितांबर आणि शेल्याने बाप्पाला सजवण्यात आले आहे। सोन्याच्या सगळ्या दागिन्यांनी बाप्पाला मढवण्यात आले आणि हेच रूप पाहण्यासाठी त्यांच्याकडे इच्छा आकांक्षा बोलवण्यासाठी अनेक पुणेकर या ठिकाणी जमल्याचं दिसतंय। काल रात्री सगळ्यांनी नववर्षाचं स्वागत केलं, मात्र अख्खं वर्ष सुखाचं समाधानाचं जाऊ दे यासाठीचं जे काही साकडं आहे ते सगळे पुणेकर या ठिकाणी बाप्पाला घालताना दिसत आहेत आणि बाप्पा चरणी लीन होताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण सध्या मंदिरात आहोत, मात्र मंदिराच्या बाहेर देखील चिक्कार गर्दीच आपल्याला पाहायला मिळते। 2-2 किलोमीटरच्या रांगा देखील या ठिकाणी भाविक भक्तांनी केले आहे। अख्खं वर्ष आमचं नीट जाऊ देत, अख्खं वर्ष आम्हाला छान समृद्धी लाभू देत असंच साकडं प्रत्येक पुणेकर या ठिकाणी बाप्पाला घालताना दिसत आहेत आणि अर्थातच ही साथ बाप्पा यांची ऐकेल आणि याच सगळ्या भाविक भक्तांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत अशीच इच्छा या निमित्तानं सगळीकडनं व्यक्त केली जाते। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।